चालले मंदिरला जाऊन. इवा आवाज करू नको, माझा ब्लॉग चालू आहे. माझा मम्मीचा ब्लॉग चालू बघू. मी दिसते का बघ बरं एकदा. हो दिसते. तर पीठ टाकायला आले. तर आम्ही जाऊन आलोय मंदिरमध्ये आणि जाते वेळेस खूप सारा पाऊस होता आणि येते वेळेस बिलकुल पाऊस नव्हता. आम्ही मंदिरामध्ये मस्त असं दर्शन घेतलं आणि येते वेळेस आम्ही हा प्रसाद पण घेऊन आलोय. आणि इवाच्या आणि इथे इवाच्या फ्रेंड आणि आता मी स्वयंपाक बनवणार आहे. तर मी जेव्हा घरी येऊ लागले तेव्हा मी पनीर घेऊन आलं होतं येते वेळेसच शॉपमधून आणि पाऊस थोडासा उतरला होता आणि आता मी त्याची पनीर भुर्जी बनवणार आहे. इवाचा तिच्या ट्रेनचा आवाज बघू शकता. तर पीठ मळून घेतलं मी. सो जोपर्यंत पीठ मळत नाही मुरत नाही व्यवस्थित तोपर्यंत मी हे पनीरची भाजी बनवून घेणार आहे. त्यासाठी पनीरला व्यवस्थित तोडून घ्यावं लागेल आणि त्याला जास्त काही करायची गरज नसते. कांदा, थोडासा लसण अद्रकची पेस्ट, टोमॅटो, जिरे मोहरी, कढीपत्ता असेल तर ते असं हे सगळं जी नॉर्मल फोडणी असते तीच, फक्त तेलामध्ये न करता जर बटरमध्ये केला तर त्याला एक वेगळी चव येते. बस इतकंच. मला आज खूप गरमी होते कारण पाऊस पडलाय पण तर सुद्धा गरमी. सगळ्यात अगोदर आपण पनीर भुर्जी बनवून घेऊया. माझ्याकडे थोडासा बटर आहे तर मी थोडंसं बटर प्लस तेल टाकणार आहे. एवढंच बटर आहे. आणि याला खूप कमी तेल लागतं कारण ते नंतर सुटतं. पनीर तेल जास्त शोषून घेत नाही. खूप कमी तेल टाकायचं. 2 चमचे खूप झाले 250 ग्राम पनीरला. तर याच्यामध्ये सगळ्यात अगोदर जिरे मोहरी टाकून घ्यायची. आणि त्यानंतर ऑनियन, मी तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर हे जे ऑनियन आहे हे थोडंसं लाल होऊ द्यायचं. थोडं म्हणजे चांगलं लाल होऊ द्यायचं कारण ते कचकच लागलं नाही पाहिजे कारण आपण याचा रस्सा नाही बनवणार, डायरेक्ट भुर्जी बनवणार आहे. इवन अंडा भुर्जी जी असते त्याच्यामध्ये सुद्धा आपण थोडासा कांदा परतून घेतो पण याच्यामध्ये आपल्याला थोडा जास्त परतून घ्यायचा. आणि जेव्हा आपण बटर टाकतो तेव्हा थोडंसं टेस्ट वेगळी येते पण माझ्याकडे जास्त बटर नाही आहे त्यामुळे मिक्स केलं मी बटर प्लस ऑइल. तर याला व्यवस्थित असं लालसर होईपर्यंत भाजू द्यायचे. मी एकीकडे मी हे पनीर जे आहे ते व्यवस्थित असं स्मॅश करून घेतलंय. स्मॅश म्हणण्यापेक्षा मी तोडून घेतले. तुम्हाला जर किसून घ्यायचं असेल तर तुम्ही किसून घेऊ शकता. याच्यामध्ये टोमॅटो वगैरे टाकून घेतलेत मी आणि कढीपत्ता टाकलाय. टोमॅटो थोडेसे बारीक केले असते तरी चाललं असतं आणि कढीपत्ता याच्यात नसतो सहसा बट मी टाकलाय कारण आमच्याकडे खूप छान कढीपत्त्याचं झाड आहे जे खूप फ्रेश आहे त्यामुळे मी आजकाल प्रत्येक भाजीमध्ये कढीपत्ता टाकते. घरचाच आहे. त्यानंतर ही जी एक मिरची आहे ती एकच मिरची मी याच्यामध्ये टाकणार आहे कारण आमच्या घरी सगळेजण फिकं खातात. जास्त तिखट असं कोणी खात नाही. इवा आणि तिचे डॅडी. तर एक मिरची खूप झाली आणि ही खूप जास्त तिखट आहे. तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही टाकू शकता.
आणि बघू शकता टोमॅटो वगैरे किती मस्त शिजत आहेत. ते जेव्हा मऊ पडतील ना तेव्हा आपल्याला मसाले टाकायचे त्याच्यामध्ये. हा पनीर टिक्का मसाला माझ्याकडे ऑलरेडी होता, तर हा मी फर्स्ट टाइम यूज करते. बघूया कसा आहे. याच्यामध्ये पावडर अशी आहे जी मला हवी तशीच आहे. याच्यामध्ये आपल्याला थोडीशी पावडर टाकून घ्यायची आहे बस. तर ही जी किसलेली किंवा मग मोडलेली तोडलेली जे काही आहे पनीर ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचं. याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि व्यवस्थित असं परतवून घेतलं आहे. बघू शकता किती दिसते, वेळेसच यम दिसतंय. पनीर भुर्जी. तर ही माझी रेसिपी आहे, ही कोणाची बघितलेली नाही, मी माझ्या मनानेच बनवते. ॲक्च्युली याच्यात कढीपत्ता किंवा अशा काही गोष्टी जात नाहीत ज्या फक्त माझंच इन्व्हेन्शन असू शकतं. सो तुम्ही ट्राय करा, आवडलं तर नक्की सांगा. तर तुम्ही बघू शकता मला किती घाम आलेला आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात असंच असतं, किचनमध्ये काम करणं सोपं नसतं. त्यात माझे खूप सारे टॅबलेट चालू असतात त्यामुळे मला इतका घाम येतो. आणि पनीर भुर्जी बनलेली आहे. मी आता कॅमेरा स्टँडवर लावते. पनीर भुर्जी रेडी आहे. असंच पकड. मला खूप घाम आलाय त्यामुळे मी रुमाल घेतली. तर हे सगळं रेडी आहे. 2 मिनिटं याला झाकून ठेवायचं आणि त्यानंतर बंद करून टाकायचं. याला जास्त वेळ शिजवायची आवश्यकता नाही. त्यानंतर मी सगळं आवरून घेते. तर फटाफट हे आवरून घेतल्याच्या नंतर एक छोटासा मी ब्रेक घेणार आहे. हा मसाला फ्रीजमध्ये असाच पॅक करून ठेवायचा. मसाल्याचं काही असेल किंवा चिमटा भेटतो तो ठेवू शकता. माझ्याकडे आहे, मी ठेवून देईल. ही गॅस मी बंद करणार आहे आणि आता मी एक छोटासा ब्रेक घेणार आहे कारण मला खूप जास्त घाम आलेला आहे. एक 2-3 मिनिटाचा ब्रेक घेतल्याच्या नंतर मी जेवण वाढणार आहे. खूप जास्त गरमी झाली. तर एक 2-3 मिनिटाचा ब्रेक घेतल्याच्या नंतर मी पोळ्या बनवणार आहे. जसं पीठ रेडी आहे. याला झाकून ठेवलं नाही, मी विसरून गेले. 1-2 मिनिटं याला झाकून ठेवते. आणि साधारण 5 मिनिटाच्या नंतर पोळ्या टाकणार आहे आणि जेवायला देणार आहे. इवाच्या डॅडीचा उपवास होता. तर अशा प्रकारे आजचा व्लॉग संपलाय. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.